लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये त्यामुळे आता जमा होतील। थेट जाऊया, अदिती तटकरे बोलतायत। लवकरच लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2,000 का 2,500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2,500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असते। अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे 2 आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते। प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल। ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना 2 माध्यम ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात। आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीने आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5 कोटीच्या संख्येमध्येच आहे। त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे। आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे आपण आज पाहणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलो। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर काय आहे तर लाडक्या बहिणींचा एप्रिलच्या महिन्याचा हप्ता जे काही जणांच्या खात्यात जमा झालेला आहे। नुकतीच एप्रिल महिना लागण्याच्या आधीच लाडक्या बहिणीचा हप्ता जे काय जमा झालेला आहे। काही महिलांना 3,000 रुपये आले आहेत तर पण लक्षात ठेवा यांना अजूनही 1500 म्हणजे 1500च लाभ चालू आहे। पण 3,000 कशा प्रकारे आले ते आपण जाणून घेणार आहोत। 3,000 काय म्हणून सरकार जे आहे तुम्हाला दिलेले आहे। 3,000 आले म्हणजे 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा झाले आहेत। त्यांचा मार्च हप्ता पडला नाही, त्यांचा पण आज मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते एकदाच पडलेले आहेत। ज्या महिलांचे आधीच पैसे पेंडिंग होते त्यांनीच डबल हप्ता मिळत आहे। ज्याला मागील पैसे जे पडले नाहीत 2 हप्ते जे पेंडिंग होते त्यांना जे डबल हप्ता आज पडलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी अनिवार्य आहे। तुमची ई-के-वाय-सी नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा, नाही तर अन्यथा लाभ जे आहे तुमचं बंद होणार आहे। ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर पुढचे पैसे सुद्धा तुम्हाला येणार नाहीत। तसेच आधार आणि बँक अकाउंटला लिंक असणे खूप गरजेचं आहे। आधार लिंक बँक आहे का ते तपासून घ्या। DBT ॲक्टिव्ह असणे देखील आवश्यक आहे। ज्या महिलांचे स्टेटस अप्रूव्ड आहे त्याने त्यांचे पैसे मिळतील। रजिस्टर्ड किंवा पेंडिंग असेल तर पैसे थांबू शकतात, म्हणून लगेच ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि स्टेटस जे आहे तुमचं चेक करा। आणि सर्वात पहिलं रजिस्टर्ड किंवा पेंडिंग किंवा अप्रूव्ड हे जे तुम्ही जाऊन चेक करून घ्या। भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुमचे पैसे आलेत का नाहीत कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।